नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला टाटा पंचच्या फेसलिफ्टबद्दल सांगणार आहे. सो व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. तर टाटा पंचला इंडियन मार्केटमध्ये येऊन 4 वर्ष झाली. त्या गाडीमध्ये आता काही गोष्टी या आउटडेटेड वाटायला लागल्या आहेत. तर काही चेंज करण्यासाठी टाटा ह्या वर्षीच्या एंडपर्यंत किंवा पुढच्या वर्षी 2026मध्ये या गाडीचं फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. सो या गाडीमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस बघायला मिळतील, कारण टाटा दरवर्षी आपले फेसलिफ्ट्समध्ये मेजर चेंजेस करतो. सो या गाडीचं फ्रंट प्रोफाईल हे टाटा पंच EV सारखे असेल, ऑलमोस्ट सेम असेल. थोडे काही चेंजेस असतील. त्याचबरोबर या गाडीचं साईड प्रोफाईल सेम असेल. फक्त या गाडीच्या साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला नवीन डिझाईनचे अलॉय व्हील्स भेटतील. त्याचबरोबर रिअर प्रोफाईलमध्ये या गाडीमध्ये चेंजेस होतील. या गाडीमध्ये तुम्हाला टाटा अल्ट्रॉजसारखे रिअरला टेल लाईट भेटू शकते किंवा कनेक्टेड टेल लाईट भेटू शकते, अशी त्या सेम डिझाईनवाली. सो त्यानंतर इंटेरियरमध्ये बघायला गेलं तर या गाडीमध्ये तुम्हाला काही मेजर असे चेंजेस बघायला मिळणार नाही. तुम्हाला एक थोडा मोठा टचस्क्रीन सिस्टीम भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला काही एक्स्ट्रा फीचर्स भेटतील, जसे की व्हेंटिलेटेड सीट्स. त्याचबरोबर काही इलेक्ट्रॉनिक फीचर्स भेटतील, जसे की हिल होल्ड कंट्रोल वगैरे. 6 एअरबॅग स्टँडर्ड ऑल व्हेरियंट्समध्ये भेटतील. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला सेम इंजिन ऑप्शन्स भेटणार आहे, जे की 1.2 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल व त्याचबरोबर AMT ट्रान्समिशन भेटेल ऑटोमॅटिकमध्ये, किंवा भेटला तर टाटाने ऑफर केला तर DCA करू शकतो. सो मला असं वाटतं की टाटाने या गाडीच्या बेस व्हेरियंटवरती पण काम करायला पाहिजे. टाटाने या गाडीच्या बेस व्हेरियंटमध्ये पण 4 पॉवर विंडोज ऑफर करायला पाहिजे. आता सगळ्या गाड्यांच्या ऑलमोस्ट बेस व्हेरियंट्समध्ये पॉवर विंडोज भेटतात. फक्त टाटा एक अशी कंपनी आहे की त्या गाड्यांच्या बेस व्हेरियंट्समध्ये पॉवर विंडो भेटत नाही. व त्याचबरोबर या गाडीच्या बेस व्हेरियंटपासूनच तुम्हाला रिमोट सेंट्रल लॉकिंगचा फीचर प्रोव्हाइड केला पाहिजे. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या टाटा पंच EVमध्ये येऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब व फॉलो करा. थँक्यू.